आप देख रहे हैं BM न्यूज, जनता की आवाज हमारी पहचान। जोन 6 को मिली बड़ी कामयाबी। पालघर जिले के वसई नाला सोपारा में 6 महीने से चल रही नशीले पदार्थों की गुप्त फैक्ट्री का पुलिस ने भंडाफोड़ किया है। इस कार्रवाई में लगभग 13.45 करोड़ मूल्य की मेफेड्रोन MD और उसका उत्पादन करने के लिए इस्तेमाल होने वाला कच्चा माल बरामद किया गया। पुलिस ने यह छापा 7 अक्टूबर 2025 को मिली गोपनीय जानकारी के आधार पर मारा। मौके पर फैक्ट्री से भारी मात्रा में ड्रग्स और रसायन जब्त किए गए हैं। DCP जोन 6 समीर शेख ने मामले को लेकर कई अहम जानकारियां दी है। ड्रग्स के मामले बताइए। सरकार सगळं आपण आज ड्रग्स एक कंपनी बस केला आहे का आपल्याला तुम्ही डिटेन केलाय काय नेमका प्रॉब्लेम आहे? एक महत्त्वाचं डिटेक्शन आहे झोन 6च्या पथकाकडून झालेला आहे। त्याच्यामध्ये 5 ऑक्टोबर रोजी एक माहिती प्राप्त झालेली होती की एक पेडलर छेडानगर या परिसरामध्ये MD मेफेड्रोन हा जो अंमली पदार्थ आहे विकण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी जाऊन वाट बघत होती। त्यांनी ते सापळा लावला आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलं। याच्यापासून या केसची सुरुवात झाली। त्याच्यानंतर ह्या आरोपीने आपल्याला बरीच माहिती दिली आणि ह्यानंतर अजून 3 आरोपी आपण अटक करू शकलो। त्या सुरुवातीच्या केसमध्ये 57 ग्राम MD हस्तगत झाला होता। PC मध्ये आपण जे विचारपूस केली त्यामध्ये आणखी आरोपींचं नाव निष्पन्न झाला। एक महत्त्वाच्या आरोपीचं नाव निष्पन्न झाला जो पनवेल या भागाचा राहणार आहे। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अंधेरी भागातून आपण ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून विचारपूस आपण सुरू केली। त्या विचारपूस मध्ये त्यांनी निष्पन्न करून दिला आपल्याला की एक कारखाना आहे ज्या ठिकाणी अंमली पदार्थ तयार केला जातो। या अंमली पदार्थाचा जो कारखाना आहे हा पेल्हार जो गाव आहे नाला सोपारा या भागात वसई तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी आपली टीम पोहोचली आणि या आरोपीला त्याच्या माहितीच्या अनुसार या कारखान्याला आपण उघडून सर्व जो पदार्थ त्यांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये 6 किलो 675 ग्राम MD हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याच बरोबर त्याच्यासोबत जे लागणारे जो साहित्य आहे, मशिनरी आहे, इलेक्ट्रिकल काही साहित्य आहे, सर्व काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। याची एकूण किंमत 13,38,53,700 रुपये या मुद्देमालाची आहे आणि आतापर्यंत याच्यामध्ये 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। पुढील तपास सुरू आहे। याच्यामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे की या संपूर्ण जो कारखाना होता या कारखान्याच्या पाठीमागे असणारे अजून काही लोक असण्याची शक्यता आहे। त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना देखील या केसमध्ये आरोपी करून एक भक्कम अशी एक चार्जशीट मान्य न्यायालयाच्या समोर हजर करण्याचा आमचा याच्यामध्ये उद्दिष्ट आहे। संपूर्ण जी कारवाई आहे याच्यामध्ये माननीय CP सर, माननीय जॉईंट CP अल्वा सर, माननीय ईस्टिजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली आहे आणि आपल्या झोन मध्ये ही जी कारवाई आहे ती अशीच चालू राहणार आहे। सध्या बघितलं जे आरोपी होते त्यांचे नेटवर्क कुठे आहेत आणि सध्या कुठे याच्यामध्ये जर आपल्याला आरोपींच्या बाबतीत जर माहिती द्यायची असेल तर एकूण हे 5 आरोपी आहेत। ह्या 5 पैकी जे 3 आरोपी आहे ते गोवंडी या भागातले राहणारे आहेत। एक जो आरोपी आहे तो घाटकोपर भागातला मूळचा राहणारा आहे, परंतु त्याचा जो ऑपरेशन करण्याचा जो पार्ट होता तो बरेच ठिकाणी तो जाऊन हा व्यवसाय करायचा। धारावी भाग असेल, मुंब्रा भाग असेल, असं बरेच ठिकाणी त्याचा नेटवर्क होता आणि जो शेवटचा जो आरोपी आहे ज्याने आपल्या कारखान्यापर्यंत नेलेला आहे प्रामुख्याने तो सप्लाय आणि त्याचं उत्पादन ह्या व्यवसायामध्ये होता। वसई भागात त्याचा नेटवर्क होता आणि त्या भागातून हा ऑपरेट करत होता। आणखी काय कुठे कारखाने अशा प्रकारचे आहे आणि तपास त्या प्रमाणात सुरू आहे का काय? या आरोपीकडनं माहिती प्राप्त जी झालेली आहे त्यानुसार अजून असे कारखाने होण्याची शक्यता आहे, अजून आरोपी होण्याची शक्यता आहे। या सगळ्या गोष्टींवर सध्या तपास सुरू आहे आणि आपण शेवटपर्यंत जोपर्यंत आपण पोहोचलो तोपर्यंत हा तपास चालूच राहणार आहे।